हॅलो. इयत्ता 10वीचे विद्यार्थी मित्रांनो, तर आपला मॅथ्स पार्ट 1 आणि पार्ट 2चा पेपर झालेला आहे. चांगला गेलेला असेल सगळ्यांना, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता सायन्सच्या पेपरचा अभ्यास चालू करा. सायन्सचा पेपर आहे तुमचा उद्या, म्हणजे 11 मार्च 2026ला. तर बघा, इथं काही क्वेश्चन पेपर देतो मी तुम्हाला, ते तुम्ही सॉल्व करा. तुमचा अभ्यास झालेला असेल तर हे सॉल्व करून तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप होईल आणि तुम्हाला हेल्प होईल पेपर लिहायला. तर बघा, पहिला क्वेश्चन जो असतो, पहिला पेपर मी एक्सप्लेन करतो आणि बाकी पेपर फक्त तुम्हाला दाखवून देईन. आणि तुम्हाला याची आन्सर शीट पण भेटेल. तुम्ही आन्सर शीट म्हणून कमेंट करा, तर तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल. तर चला आपण चालू करू. पहिला जो पेपर आहे मी समजून सांगतो, बाकीचे पेपर तुम्हाला रेकॉर्ड करून देईल, मग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर प्रश्न पहिला जो असतो बाळांनो, तर प्रश्न पहिला हा तुमचा असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याच्यातला ए असतो, क्वेश्चन नंबर 1 त्याच्यातला ए मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. तर याच्यात तुम्ही फक्त ऑप्शन, क्वेश्चन नंबर टाकायचा, ऑप्शन लिहायचा आणि त्याच्यासमोरचं जे आन्सर असेल ते लिहायचं. तर बघा, पहिलं जे आहे, द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 20 सेंटीमीटर इज. तर याचा आन्सर किती येणार बाळांनो? याचा आन्सर असेल ए प्लस 5.0 डायोड. नंतर, वेन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द सोलेनॉइड, इट शोज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सिमिलर टू अ. तर याचा आन्सर पण किती असणार? बार मॅग्नेट ए. नंतर तिसरं जे आहे, तिसऱ्याचा आन्सर आहे डी. चौथ्याचा आन्सर आहे डी. पाचव्याचा आन्सर आहे बी. ठीक आहे. तर या प्रकारे तुमचे MCQ असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी असतो, तो पण 5 मार्क्सला असतो. तर त्याच्यातलं पहिल्याचा आन्सर आहे ओल्ट. नंतर दुसऱ्याचं जे योग्य जोडी आहे तर ते आहे न्यूटन. ठीक आहे, असं नाही लावायचं, समोरासमोर लिहायचं तुम्ही. नंतर फाइंड ऑड मॅन आउट. तर याचा आन्सर आहे, ऑड कोण आहे? वॅट. ठीक आहे. नंतर नेम द रिएजंट द डिझॉल्व नोबल मेटल्स. तर याचा आन्सर आहे ॲक्वा रेडिया. नंतर 3 नंबर आहे, स्टेट द फॉल्स ऑर ट्रू. तर याचा आन्सर ट्रू आहे. ठीक आहे. नंतर इथून 2 नंबर चालू होता. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चन नंबर दुसऱ्यामध्ये ए असतो, गिव्ह सायंटिफिक रिझन. कोणतेही 2 लिहायचे असतात, 3 पैकी तुम्हाला असतात 4 मार्क्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असतो बी, आन्सर द फॉलोइंग. ही ॲक्टिव्हिटी असते, जशी ड्रॉ केली तशीच, आणि जे तुम्ही रिकाम्या जागा भरणार त्याला व्यवस्थित अंडरलाईन करा. तर हे कोणतेही 3 6 मार्क्सला असतात, म्हणजे 1-2 मार्क्सला असते तुम्हाला. तर या प्रकारे, तर इथं 5 दिलेले आहेत, कोणतेही 3 अटेम्प्ट करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असतो, जो आन्सर द फॉलोइंग अटेम्प्ट आणि 5. कोणतेही 5 लिहायचे असतात, किती मार्क्सला असतात? 15 मार्क्सला. तर याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही, की जर 5 मार्क्सला क्वेश्चन, म्हणजे 3 मार्क्सला एक क्वेश्चन आहे, तर तुम्ही 6 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. हा क्वेश्चन इझी असता, हा कोणीच सोडू नका. तर या 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही कमीत कमी 6 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर 6 पॉईंट्स लिहिले तर मार्क्स कट नाही होणार. तुम्ही जर थेरी आन्सर करून आले पॅराग्राफ लिहून, तर मग मार्क्स कट होऊ शकतात. ठीक आहे भावनो. हा तिसरा क्वेश्चन असतो तुमचा. याच्यात 5 क्वेश्चन लिहायचे आहेत तुम्हाला, आन्सर्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 असतो. क्वेश्चन नंबर 4मध्ये कोणतंही एकच अटेम्प्ट करायचं असतं, तुम्हाला असतं 5 मार्क्ससाठी. त्याच्यात एकतर असे क्वेश्चन दिलेले असतील 4 किंवा 5, आणि त्याच्यावर तुम्हाला आन्सर करायचं असेल. आणि दुसरा एक क्वेश्चन असेल, त्याच्यात पण 3-4 क्वेश्चन असतील, ते कोणतंही एक अटेम्प्ट करायचं आहे तुमचं. तर या प्रकारे तुमचा सायन्सचा पेपर असतो. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे ही दुसरी मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट आहे. तर याच्यात बघून घ्या, मी दाखवून देतो, तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि आन्सर शीट पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. बाकी आपल्या चॅनलवर अजून आपण माइंड मॅप अपलोड करणार आहोत, प्रत्येक एका चॅप्टरचे. पण सर्व एकत्रच असतील, पूर्ण रिव्हिजन असेल त्या व्हिडिओमध्ये, एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण रिव्हिजन असेल. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. पेपरला जाण्याच्या अगोदर एकदा तरी बघा, म्हणजे तुमची पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल त्या एकाच व्हिडिओमध्ये. क्वेश्चन नंबर 3 आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही, किंवा वाटलं तर असंच सॉल्व करायचं असेल तर व्हिडिओ पाहूनच सॉल्व करा.
ही क्वेश्चन नंबर 2 होती. त्यानंतर ही आहे क्वेश्चन नंबर 3. आता आहे क्वेश्चन नंबर 4. लास्ट प्रॅक्टिस पेपर आहे क्वेश्चन पेपर 5. तर या क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा बाळांनो. आन्सर शीट पाहिजे असेल तर आन्सर शीट म्हणून कमेंट करा. आन्सर शीटची लिंक पाठवेल मी तुम्हाला. अभ्यास करा चांगला. या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यात आपण पूर्ण सिलेबस जो आहे तो कवर करणार आहोत, जो असेल माइंड मॅप आणि मेन टॉपिक. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ जसा येईल तर तुम्हाला
नोटिफिकेशन येईल. तर ठीक आहे, पेपरसाठी ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.